मुंबई पदवीधरच्या निकालावेळी ठाकरे गट आता अलर्ट मोडवर आहे। अनिल परब, मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई मतमोजणी केंद्रावर पोहोचतायत। अमोल कीर्तीकरांच्या मतमोजणीच्या वादावरून आता ठाकरे गटाकडून खबरदारी घेण्यात येते आहे। आज मुंबई पदवीधर मतदारसंघाचा निकाल आहे, त्यामुळे अनिल परब, मिलिंद नार्वेकर आणि वरुण सरदेसाई हे मतमोजणी केंद्रावरती दाखल झालेले आहेत। यापूर्वी लोकसभा निवडणुकीमध्ये अमोल कीर्तीकरांच्या मतमोजणीच्या संदर्भाने वाद झाला होता आणि याच वादाच्या पार्श्वभूमीवर आता मुंबई पदवीधर निकालाकरता मात्र खबरदारी घेतली जाते। आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर सध्या आपल्या सोबत आहेत। निवृत्ती, मतमोजणीला सुरुवात झाली आहे का आणि आताचे अपडेट काय? नक्कीच मनश्री, आपण पाहतोय की मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर अशा 3 मतदारसंघांची मतमोजणी जी आहे ते नेरूळ या ठिकाणी पार पडते। सुरुवातीला जे आहे ते तिन्ही मतदारसंघांची जी आहे ते मतमोजणी वेगवेगळ्या ठिकाणी जरी पार पडत असली तरी त्या ठिकाणी जे आहे ते सुरुवातीला वैध आणि अवैध मतं जे आहे ते बाजूला केली जातील आणि त्यानंतर प्रत्यक्षरित्या मतमोजणीला जे आहे ते सुरुवात केली जाणार आहे। परंतु आपण जर पाहायला गेलं तर लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला होता। त्या निकालामध्ये उत्तर पश्चिम मुंबईचा निकाल जो आहे तो सर्वात चर्चेत राहिला होता आणि त्या मतदारसंघामध्ये कुठेतरी निकालामध्ये फेरफार केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता आणि त्यानंतर मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर असेल किंवा कोकण पदवीधराच्या निकालाच्या मतमोजणीच्या दिवशी सकाळपासूनच ठाकरे गटाचे मोठमोठे नेते जे आहेत ते मतमोजणी केंद्रावरती पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये स्वतः ठाकरे गटाचे उमेदवार जे आहेत ते मुंबई पदवीधर मतदारसंघाचे अनिल परब, मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई, साईनाथ दुर्गे, त्याचसोबतच नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, त्याचसोबतच अनेक पदाधिकारी जे आहेत ते मतमोजणी केंद्रावरती पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कुठेतरी ठाकरे गटानं जे आहे ते खबरदारी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण आपण जर पाहायला गेलं तर लोकसभेचा ज्यावेळेस निकाल लागला होता त्यावेळेस अमोल कीर्तीकर यांचा केवळ 48 मतांनी पराभव झाला होता आणि त्यामध्ये कुठेतरी सरकारी यंत्रणा असतील किंवा निवडणूक यंत्रणा असेल यांनी कुठेतरी फेरफार केल्याचा आरोप जो आहे तो वारंवार ठाकरे गटाकडून करण्यात आला आणि याविषयी ते निवडणूक आयोगाच्या विरोधात न्यायालयामध्ये जाण्याच्या देखील तयारीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। असाच प्रकार पुन्हा या निवडणुकीमध्ये होऊ नये यामुळे जे आहे ते खबरदारी जी आहे ते ठाकरे गटाकडून घेतली जाते आणि त्यामुळे संपूर्ण ठाकरे गटाचे बडे नेते जे आहेत ते मतमोजणी केंद्रावरती पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता सुरुवातीला जे आहे ते मतमोजणी प्रक्रियेला जे आहे ते सुरुवात झालेली आहे। सुरुवातीला सर्व मतमोजणी करत असताना वैध आणि अवैध मतं जे आहे ते बाजूला केली जाते। लोकसभा मतदानाचा आणि मतमोजणीच्या वादाचा अनुभव गाठीशी असल्याने आता ठाकरे गटाकडून मुंबई पदवीधरच्या निकालावेळी सुद्धा खबरदारी घेतली जाते।